गुड इव्हनिंग श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे परत एकदा तुम्हा सर्वांचं रेखा लाईफस्टाईल या चॅनलवरती. तर कशात सगळे मजेत ना? तर मी आशा करते तुम्ही स्वस्त असाल आणि मस्त असाल. तर पाहू शकता बऱ्याच दिवसांनी मी इथं चिवताई पाहिली होती. तर मी इथं बसले होते दारामध्ये आणि ती मस्त येऊन माझ्यापाशी बसली होती. तर माझं चाललं होतं, शूट करत होते मी, रील्स बनवत होते. आणि ती मस्त बिचारी खूप दिवसातून म्हणजे 15-3 वर झालं असेल मी अजिबात चिमणी पाहिली नव्हती आणि ती एकदम माझ्यासमोर येऊन बसली होती. तर मला पाहायला खूप आनंद वाटला, तिला बघून छानही वाटलं. आणि मी माझ्या मनामध्ये सगळे व्हिडिओ वगैरे म्हणतो ना, एक विचार असतो, तर तसंच माझ्या मनाला मी बोलत बसली होती. आणि तेवढ्यात ती शांत बिचारी तीही तिच्या मनाला बोलत असन, ती तिचं बसली होती. आणि माझी अचानक नजर तिच्यावरती गेली. पण मी काय तिला म्हणजे उठून जा असं काही म्हणलं नाही, पण ती थोडंसं हे झाली आणि थोडंसं माझ्याकडनं काहीतरी पडलं आणि आवाज आला, तर पटकन उडून गेली. तर मला वाईट वाटलं, म्हणलं माझ्यामुळे ती उडून गेली, कारण शांत बसली होती, केव्हापासून बसली होती ते मी पाहिलं नाही. पण नंतर विचार केला, मनातले विचार तिथे सोडून म्हणलं चला, विचार काय हे येतच राहतात. कृष्णा मात्र आतमध्ये झोपलेला होता आणि पाहू शकता दिवस किती छान असा दिसत होता आणि ऊन छान पडलं होतं. तर कृष्णाची झोप झालेली आहे, मी आवाज दिला त्याला आणि उठून आलेला आहे. तो बराच वेळ झाला झोपला होता आणि मी एकटीच बसली होती विचार करत माझं कारण रील बनून झाले आणि म्हणतो ना डोक्यातले विचार. तसं तर कृष्णा झोपेतून उठला आणि म्हणत होता मम्मी चहा बनवायचा आहे. तर म्हणलं मी काय बनवणार नाही, तू बनवत असलास तर. म्हणलं हा मी बनवतो, पण तू घेणार आहेस का? तर असं तर काही मी चहा सारखं घेत नाही, पण मी जर नसतं म्हणलं मला नाही प्यायचा, तर कृष्णा चहा बनवत नव्हता, कारण त्याला चहा प्यायची इच्छा झाली असेल हे मी समजून घेतलं. आणि त्याला म्हणलं की तू घे चहा बनव, मी घेणार आहे थोडासा, माझ्यासाठी पण थोडासा बनव. तर मला काही जास्त चहा आवडत नाही आहे. तर असं चाललं होतं मायलेकाची जुगलबंदी. आणि परत एकदा माझी नजर गेली ती म्हणजे सूर्यावर. तर पहा किती छान आणि असं सुरेख घरामध्ये ऊन आलेलं आहे आणि मी त्यामध्येच खुश होते, कारण मी जास्त इथं काही ऊन वगैरे येत नाही आहे. पण आता म्हणतात ना थोडं सूर्य असं कलायला सुरुवात झालेली आहे, तर त्यामुळं घरामध्ये छान ऊन आलं होतं. तर मला ते पाहून खरंच ते म्हणतात तो काय वेडी का ग, अशा छोट्या गोष्टीमध्ये किती आनंद. मला अशाच जास्त निसर्गरम्य गोष्टी खूप आवडतात आणि घरामध्ये पण ऊन आलं होतं ते बघून मी जास्तच खुश होते. तर फायनली कृष्णाने चहा बनवलेला आहे आणि मी परत बाहेर येऊन बसले होते, कारण मला वाटलं की ती चिमणी असेल. पण बाहेर इथं शेजारी ना म्हणतात ना स्लॅब भरण्याचं काम होतं, तर ते खूप आमच्या गोड गप्पा चालल्या होत्या मायलेकरच्या, पण ते पूर्ण स्लॅबचाच आवाज येत होता. आणि परत मी इथं माझ्या विचारामध्ये गुंतलेली आहे आणि एक घोट करून चहा घेत आहे. विचार म्हणतात ना सगळं सोडेल, पण डोक्यातले विचार काही जात नाहीत. कधी चांगले येतात, कधी वाईट येतात. हे प्रत्येकासोबतच घडत असेल आणि तेच होतं आज माझ्यासोबत. कृष्णाला मी बोलत होते की तू बाहेर माझ्यासोबत चहा घेण्यासाठी. मग कृष्णा बोलत होता नको, मी आतमध्येच बरा आहे, कारण त्याला खाली टोस काहीतरी खायचं होतं. आणि नंतर लाडूबाई आली शाळेमधनं. तर तिचं चाललं होतं मम्मी माझी एक वही सापडत नाही. तर मी काय केले ना, जो काही पसारा आणलेला आहे तो बऱ्याच बिनकामाचं म्हणून एक साईडला ठेवलेला आहे सगळं. तर ती शोधत आली आणि माझे इथं कानातल्यामध्ये पूर्णपणे केस अडकले होते. तर तिला मी काढण्याचा प्रयत्न करत होते, पण ते काही निघत नव्हते मला. तर एकीकडलं तिनं काढलं आणि नंतर मग दुसरीकडं म्हणजे बोलली की तेही मलाच काढायचं. म्हणलं काढ बाई, आता लेकीची हाऊस आपण नाही पुरवणार तर कोण पुरवणार. आणि तिला अशा छोट्या गोष्टी करायला खूप आवडतात, तुम्हाला पण माहिती आहे. तर झालेली आहे परत आता आपल्या आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयार. तर आज तुम्हाला माहीत आहे सर्वांना गुरुवार आहे, तर थोडंसं लवकर स्वयंपाकाला सुरुवात केली होती मी आज. लवकर म्हणलं तरी 6-6:45 वाजले असेल, हा टायमिंग झाला होता. आणि लाडूबाई मात्र खाली बघत होती. खाली काय तुम्हाला तर सांगितलेलं आहे मी, स्लॅब भरणे चालू आहे. तर ते लोकांचा स्लॅब वगैरे भरून झाला होता, पण हातपाय धुण्यासाठी त्यांना पाणी देत नव्हते, तर त्यासाठी भांडणं चालली होते. तर तेच भांडण म्हणलं की कोणाला आवडत नाही ना, चांगल्या गोष्टी अजिबात कोणाला आवडत नाही, पण भांडण मात्र सर्वांनाच आवडतं. तर तशीच माझी लाडू ही ते भांडण ऐकत बसली होती. आणि मी विचार केला, म्हणलं नको, म्हणलं भांडण काय ऐकायचं ना, आपला स्वयंपाक राहिला आहे, आपण पटकन स्वयंपाक उरकून घ्यावा. मी आतमध्ये आले आणि तर परत आतमध्ये आले आणि भांडणाचे विचार निघून गेले. म्हणताना मन लगेच बदलतं, तसंच झालं. परत आतमध्ये आल्याला माझ्या डोक्यात आलं, म्हणतो डाळ भाताचं तर सहज झालं शक्य की आपल्याला वरण करायचं आहे, भात करायचा आहे, हे लक्षात आलं पटकन. पण भाजी काय बनवायची, याबरोबर खाण्यासाठी काहीतरी भाजी तरी बनवायची आहे. तर पहिलं सुरुवातीला मग कृष्णाला तेच विचारत होते. कृष्णाला मात्र अशा गोष्टीमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही. लाडूबाई मस्त खुर्ची टाकून मस्त शांत बसून चित्तानं ऐकत होती. कृष्णा माझ्या मागेच आला आणि माझी मदत करत होता. तर फायनली इथं कुकर लावून झालेला आहे. लाडूबाईलाही आवाज दिला, लाडूबाई आली उठून
तिला कृष्णा विचारत होता काय झालं, तर म्हणे झालं त्यांचं, गेले ते आता, त्यांनी हातपाय वगैरे धुतले आणि गेले. तो कृष्णा म्हणत होता फायनल डिसिजन काय लागलं, तर त्या दोघांच्या गप्पा रंगल्या आणि मी मात्र कुकर लावून घेतलं. आणि आता मला लगेच कुकर होईपर्यंत लगेच चपात्याला पीठ लावून घेतलं. तर पटकन पीठ लावून ठेवलं, म्हणजे कसं ना भिजून जाईल. 5-10 मिनटं ठेवलं पीठ साईडला भिजून की त्याच्या चपात्या खूप छान होतात. नाही तर पीठ लावलं आणि लगेच चपात्या करायला जर घेतल्या तर अजिबात चपात्या बरोबर येत नाहीत. म्हणजे होतात तशा, पण जशा आपल्याला पाहिजे तशा होत नाहीत. त्यामुळे प्रत्येक वेळेस काय करत असते, अगोदर निदान 5 मिनिटांतरी अगोदर मी पीठ लावून ठेवत असते. तर तेच चाललं होतं. कृष्णाला विचारत होते बोलत बोलत भाजी काय करायची. आणि माझी आणि कृष्णाची फेवरेट भाजी म्हणजे आता सध्या जी सिजनेबल भाजी आहे आपली ती म्हणजे मेथीची भाजी. त्यालाही मेथीची भाजी फार आवडते आणि मलाही आवडते. लाडूला आणि ह्यांना मात्र अजिबात आवडत नाही. तर आमच्या दोघांचं तेच होतं की भैया भाजी काय करायची. तर कृष्णा म्हणत होता मम्मी मेथीची भाजी आहे तर आपल्याला मेथीची भाजी कर. तर मी बोलत होते की नाही हे दोघंही खात नाहीत. तर कृष्णा मला बोलत होता अगं त्यांना वरण बनवलंस ना. मी म्हटलं आपल्याला वरण चालत नाही तर ते कसं काय बरं वरण खातील चपातीबरोबर. तर असं हसत चाललं होतं. तर फायनली पीठ लावून घेतलेलं आहे. आणि इकडं काय झालं ना, म्हणजे अंधार पडतो इकडं खूपच. तर कृष्णाला मी तेच बोलत होते की पप्पाला सांगून इथे लाईट लावायला पाहिजे. तर कृष्णा म्हणत होता मम्मी सर्व घरभर नुसते बल्ब झालेत आपले, तर पप्पा काही इथं बल्ब आता लावणार नाही आहेत. तर म्हणत होते तू मन पप्पा नक्की लावतील. तर चला तो विषय झाला. आता चाललेला आहे चपात्या करून घेत आहे. तर काही ठिकाणी चपात्याला पोळ्या बोलतात बरं का, ते पण मी नाही बोलत, आमच्याकडेही बोलत नाहीत. आम्ही चपातीच बोलतो. आणि जी पुरणाची पोळी असते आपली त्यालाच आम्ही पोळी बोलतो, चपातीला अजिबात पोळी बोलत नाही. तर चला घेत आहे चपात्या करून इथं. आणि आणखी भाजी तर मात्र डिसिजन आमचं झालेलं नाही आहे. कृष्णाचं चाललेलं आहे मेथीची भाजी. आणि कुठंतरी माझ्या मनात किंवा डोक्यात तेच चाललेलं आहे की आहे मेथीची भाजी तर आपण मेथीची भाजीच करून घेऊया. पण ह्यांना अगोदर विचारायला लागेल करू का म्हणून. नाही केली जर आपण मनानंच केली तर मग परत म्हणतील तुला आणि त्याला आवडते म्हणून तुम्ही मेथीची भाजी केली, मला आणि लाडूला आवडत नाही, मग आम्ही काय खायचं. तर काहीतरी करावं लागेल आणि त्यांना विचारायला लागेल. तर घेत आहे आता पटापटा चपात्या करून. जोपर्यंत पटापटा चपात्या करत आहे तोपर्यंत तुम्ही मात्र लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुमच्याही डोक्यामध्ये अशीच खिचडी पकते का हे मला कमेंटवरून नक्की सांगा. आज तर माझ्या डोक्यामध्ये खूपच म्हणतात ना वेगवेगळे विचार यायला लागायला लागलेत. हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे. पण चालायचीच विचारधारा आहे ती काही थांबणार नाही. तर फायनली आता माझ्या चपात्या करून झालेल्या आहेत. एक चपाती राहिलेली आहे पाहू शकता. आणि म्हणतो ना शेवटची लाडूबाईची चपातीत लाडूबाईचं चाललं होतं. ही चपाती मात्र मम्मी मीच खाणार. तिला कसं ना बिगर तेलाची कमी तेलाची चपाती तिला खूप आवडते. आणि कृष्णाहीलाही बिगर तेलाच्या चपात्या आवडतात. तर झालेल्या आहेत चपात्या करून आता आपल्या. आता कुकरही झालेला आहे आणि थंडही झालेला आहे पाहू शकता. आणि तर मात्र हे आवाज आता सारखे यायला लागले ते गाड्यांचे ह्याचे कशाचे येतात काय माहिती. खूप म्हणजे काय खूप आवाज येतात. तर चला पाहू शकता डाळ एकदम अशी गाळ झालेली आहे. फक्त 2 शिट्ट्या काढून घेतल्या होत्या. आणि जोपर्यंत वाफ जात नाही ना तोपर्यंत मी तसंच ठेवत असते त्याला. म्हणजे लगे झाकण वगैरे काढून घेत नाही. मग त्यांना काय होतं ना पटकन असं जरी थोडंसं कच्चं असलं तरी त्याला एकदम गाळ असं होऊन जातं. तर थोडीशी डाळ मला काढून घ्यायला लागते. कारण लाडूबाई तिखट डाळ खात नाही, तिला अशी साधी डाळ आवडते. तर तिच्यासाठी काढून घ्यायला लागते प्रत्येक वेळेसच. आणि तो फोडणी देऊन घेत आहे. तर कढईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे, त्यामध्ये जिरी मोहरी टाकून घेतली. आणि 1 टोमॅटो कट करून घेतला होता तोही टाकून घेतलेला आहे. त्यामध्येच थोडंसं मीठ टाकलेलं आहे. ह्याला छान असं आपल्याला आता परतून घ्यायचं आहे पाहू शकता. जोपर्यंत टोमॅटो गाळ होत नाही तोपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. त्यामध्येच आपल्याला जे आपण मसाले टाकणार आहे भाजीमध्ये ते म्हणजे वरणामध्ये ते टाकून घ्यायचे. ते मी लाल तिखट टाकलेलं आहे, 1 चमच हळदी पावडर टाकून घेतलेलं आहे. तर ह्यालाही छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. अशा जर पद्धतीने केलं तर कारण काय होतं ना वरून खूप टेस्टी होतं. म्हणजे आपण डाळ करून घेतलेली आहे ती टाकून घ्यायची. मग मंडळी झाल्यावर का स्वयंपाक झाला. स्वामींना नैवेद्य दाखवून घेतलेला आहे. आणि आता आरती करून घ्यायची आणि सर्वांनी उपवास सोडून घ्यायचा गुरुवारचा. तर असं चाललेलं आहे. कृष्णा हे आलेले आहेत आज. हे लवकर आले, मग मी स्वयंपाक करून तेव्हाच आले. कृष्णाचा मत चाललाय अभ्यास काढ 2 मिनिट हाटा. तर म्हटलं नैवेद्य दाखवलं आहे लगेच आरती करून घेण्यापेक्षा थोडंसं पहिला थोडासा अभ्यास करून घे मग आरती करूया. आता काय जास्त टाईम नाही झाला, 8 वाजले असते किंवा 8:15 एवढंच टाईम झाला, जास्त काय टाईम नाही झाला. पण मुलांना असल्यामुळे थोडंसं वाटतं लवकर स्वयंपाक करून घ्यावं. तर चला दाखवते तुम्हाला नैवेद्य पण काय.
तर चला झालेला आहे स्वयंपाक. तर भाजीमध्ये मेथीची भाजी बनवून घेतलेली आहे मी. फायनली तो डिसिजन झालेला आहे आमचा. तर इथे घेत आहे आता आरती राहिलेली आहे स्वामींची. पाहू शकता नैवेद्य दाखवून घेतलेला आहे. तर आरती राहिलेली आहे. तर आरती मात्र आता करून घेऊया. आणि कृष्ण आपला अभ्यास करत आहे त्याचा. मागाशी माझ्या मागे हिंडण्यामध्येच वेळ गेला त्याचा. आणि आता मी आरती करत होते, बोलत होते त्याला की आरतीला चला त्याच चाललं होतं की 2 मिनटं थांब, थोडंसंच राहिले, 2 मिनटं थांब थोडंसं, तेच चाललं होतं त्याचं. आणि हे दोघं जण होते, लाडू आणि हे होते पाठीमागे माझ्या. आणि आता नैवेद्य दाखवलं म्हणल्यावरती आरती करून घ्यायची आणि नंतर मात्र आपला उपवास सोडून घ्यायचा. या सर्वांनी आरतीला. अशा पद्धतीने आता पूजा झाली, आरती झाली, सगळं झालं. आता राहिलेलं आहे उपवास सोडायचा. तर या सर्वांनी उपवास सोडायला आता. तर स्वयंपाक तुम्हाला माहीत आहे, वरण केलेले आहे, चपाती केलेला आहे, भात केलेला आहे आणि सुक्या भाजीमध्ये बनवलेली आहे मेथीची भाजी. ती काय तुम्हाला दाखवलेली नाही कारण आता मेथीचं भाजीचं सीझन आहे, त्यामुळे प्रत्येक घरामध्ये मेथीची भाजी आहेच. आणि माझी म्हणाल तर फेवरेट मेथीची भाजी आहे, त्यामुळं मी तर रोज म्हणलं तरी खायला अजिबात कंटाळणार नाही आहे मेथीची भाजी. तर असो, तेच आहे आज साधा सिंपल स्वयंपाक. गोडामध्ये म्हणाल तर स्वामींना पंचामृत दाखवून घेतलेला आहे आणि शिरा वगैरे नाही केला कारण उपवास आहे आणि तेच स्वयंपाक भरपूर झालेला आहे. तर म्हणजे सर्वांनी तेच पंचामृत सर्वांनी घ्यायचं असते गोडामध्ये. चौघांनी पण मान्य करून घेतात स्वामींना दाखवून घेतलेलं आहे. कारण करूनही परत उद्या मला शुक्रवारचा उपवास असतो, मग ते उगाच वायाला जातं. तर त्यामुळं नाही बनवलं. तर बघू आता उद्या काय बनवता येईल का. तर चला इथेच आता व्हिडिओ मी थांबवते. का दाखवू तुम्हाला नाही बनवतात पण स्वयंपाक दाखवला आहे मी सगळा, तरी पण झालं शक्य का दाखवून. तर चला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करायचं आहे. इथून मागे खूप भारी आणि छान व्हिडिओ आलेले आहेत चॅनलवरती, तर नक्की पहा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय. श्री स्वामी समर्थ.